देशाचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे अकार्यक्षम आहेत. त्यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे. मी माझ्या सबंध आयुष्यात इतका अकार्यक्षम मंत्री अजिबातच बघितला नाही. असे अकलेचे तारे तोडलेले आहेत. लहानपणी लहान असलेले आणि मोठेपणी सुद्धा लहानच असलेले आदरणीय वंदनीय तिन्ही त्रैलोक्याचे ब्रह्मांडाचे माजी बेस्ट सीएम स्वयंघोषित कुटुंब प्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी वांद्रे टर्मिनस येथे सकाळी चेंगराचेंगरीची जी काही दुर्दैवी घटना घडलेली आहे त्यावरून प्रतिक्रिया देत असताना पेंग्विन असं बोलले की सध्याचे रेल्वे मंत्री हे अत्यंत अक्षम आहेत. हे वांद्रे घटनेवरून दिसून येते. भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी अश्विनी वैष्णवजी यांना महाराष्ट्राचे प्रभारी बनवले आहे. परंतु दर आठवड्याला रेल्वेचे काही ना काही अपघात घडत असतात. आपल्या देशाला असा अक्षम मंत्री लाभला ही किती लाजीरवाणी बाब आहे. देशाला राज्याला अक्षम मंत्री लाभणं ही खरंच लाजीरवाणी बाब आहे. हे आदित्य ठाकरे यांच्याकडे बघून लगेच जाणवतं, लगेच कळतं मित्रांनो. स्वतः पर्यावरण मंत्री पर्यटन मंत्री असताना हे नाईट लाईफ मध्ये जगत होते. बापाचं ऑपरेशन सुरू असताना हे डिनो मोरिया सोबत लंडन मध्ये बर्फ खेळत होते. ती अभिमानाची गोष्ट होती का? ती मराठी अस्मितेची गोष्ट होती का? ती महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची गोष्ट होती का? इतरांना नावं ठेवत असताना आदित्य ठाकरे हे का विसरून जातात की यांनी यांच्या आयुष्यामध्ये नेमके काय दिवे लावलेले आहेत? मित्रांनो, वांद्र्याची जी चेंगराचेंगरीची घटना घडलेली आहे ती नेमकी कशामुळे घडलेली आहे, काय घडलं होतं आणि यानंतर आदित्य ठाकरे आणि उबाठा गटाचे अत्यंत निर्लज्ज असे काही नेते काय बरळत आहेत हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. आणि देशाचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी हे खरंच अकार्यक्षम आहेत का हे सुद्धा तपासून बघूया. मात्र मूळ मुद्द्याला, मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर तुम्हा सर्वांना कळकळीचं आवाहन आहे मित्रांनो. प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोर यूट्यूब चॅनल खास हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी सुरू केलेलं आहे, ज्यावरून हिंदू धर्मशास्त्र, संस्कृती, नीती आणि संस्कार यांवरचे सुंदर व्हिडिओज आपण सादर करत आहोत. हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करा आणि हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला सुद्धा जोरदार सबस्क्राईब करा मित्रांनो. लक्षात ठेवा, हिंदूंची एकजूट हेच हिंदूंचं अस्तित्व. अजून जर महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता बघूया उबाठा सेनेच्या अरविंद सावंत या नुकत्याच झालेल्या खासदाराचं वांद्रे टर्मिनस येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवर काय मत आहे. यांचं म्हणणं असं आहे की गेल्या 4-5 वर्षांपासून रेल्वेच्या अपघाताच्या नोंद जास्त होत आहेत. यात झालेले मृत्यू, चेंगराचेंगरी, जखमी या सर्व गोष्टी आहेत, पण यातही जातीयवादी राजकारण करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. बघा, बरळायचं म्हणजे काहीही बरळायचं, कशाला कशाचं सोयर सुतक नाही. आणि अरविंद सावंत म्हणतात की भारतीय जनता पक्ष यातही जातीयवादी राजकारण करत आहे. अहो, जातीयवादाचा मुद्दा उपस्थित करून तुम्हीच स्वतः जातीयवाद करत आहात हे तुमच्या लक्षात येत नाहीये का? अरविंद सावंत पुढे असं म्हणतात की रेल्वे मंत्रीपद सांभाळणारे वैष्णव हे प्रवाशांना होणारा त्रास, यातना याकडे कायमच दुर्लक्ष करतात. ही अत्यंत धादांत खोटी गोष्ट आहे, खोटी बातमी आहे आणि हा खोटा नॅरेटिव्ह आहे मित्रांनो. त्याचं कारण असं आहे की काही महिन्यांपूर्वी 3 रेल्वेंचा जो जबर अपघात झालेला होता, ज्यामध्ये कितीतरी जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. ही घटना दुर्दैवी होती, मात्र त्यावेळी सलग 36 तास अश्विनी वैष्णव स्वतः ट्रॅकवर उपस्थित राहून कार्य करत होते, जखमींना मदत करत होते आणि रेल्वे पुन्हा सुरळीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होते. 36 तास अन्न पाण्या वाचून हा माणूस देशसेवेसाठी आणि अपघातामध्ये ग्रस्त झालेल्या लोकांच्या मदतीसाठी उभा होता, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे अरविंद सावंत यातनाकडे कायमच दुर्लक्ष करतात. हा जो धादांत खोटा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय त्याला हे चोख उत्तर. पुढे अरविंद सावंत यांचं म्हणणं असं आहे की या सर्वात धक्कादायक प्रकार म्हणजे सर्व खाजगीकरण सुरू आहे. रेल्वेचे खाजगीकरण केल्यामुळे संपूर्ण व्यवस्थेची वाट लागलेली आहे. कितीतरी अपघात झाले तरी हा माणूस त्याच जागेवर, एक मृत्यू झाल्यानंतर राजीनामा देणारे रेल्वे मंत्री लाल बहादूर शास्त्री कुठे? आणि असंख्य लोकांचे मृत्यू झाल्यानंतर निर्धावलेल्या पद्धतीने गेंड्याच्या कातडीने काम करणारे हे सरकार आणि त्यांचे हे सर्व मंत्री आहेत. ओके, ठीक आहे. अरविंद सावंत, तुम्ही म्हणता ना रेल्वे मंत्री लाल बहादूर शास्त्री यांनी एक अपघात झाला, एक मृत्यू झाला आणि राजीनामा दिला. पालघरच्या 2 साधूंचं मॉब लिंचिंग जेव्हा झालं होतं तेव्हा तुमचा घरकोंबडा तिन्ही त्रैलोक्याचा बेस्ट माजी सीएम काय करत होता? गेंड्याची कातडी कोणी पांघरलेली अंगावर हे सगळ्या जगाला माहिती आहे सावंत साहेब.
त्याच्यामुळे उगाचच आपल्या मालकाची चाटुगिरी करण्यासाठी अश्विनी वैष्णव सारख्या 30-30, 36-36 तास लोकांच्या सेवेमध्ये उभा राहणाऱ्या माणसावर नको तसले आरोप, वाटेल तसले आरोप अजिबात करू नका. आदित्य ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की अश्विनी वैष्णव हे अकार्यक्षम आहेत, ते काहीच करत नाहीत. काय अपेक्षा आहे तुमची वैष्णव यांच्याकडून? वैष्णव यांनी सुद्धा तुमच्यासारखंच 8-8, 10-10 वर्षाच्या चिमुरड्यांना सोबत घेऊन आंदोलन करायला पाहिजे होतं का, जसं तुम्ही आरेमध्ये केलेलं होतं? तुम्ही स्वतः पर्यावरण मंत्री होते, तुम्ही स्वतः पर्यटन मंत्री होते, तेव्हा तुम्ही आरेमध्ये स्वतः आंदोलन करत होते. म्हणजे तुम्हाला सुद्धा अरविंद केजरीवाल यांच्याप्रमाणेच घाणेरडी सवय लागलेली आहे. स्वतः सत्तेत बसायचं तरी सुद्धा आंदोलन उपोषण करतच राहायचं आणि केंद्राच्या नावानं ठणाना बोंब मारत राहायची. उबाठाचे काही निर्लज्ज नेते आणि त्यांचे निर्लज्ज समर्थक सोशल मीडियावर म्हणा किंवा वृत्तवाहिन्यांवर मुलाखत देत असताना प्रश्न करतात की अरबी समुद्रातलं शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं पुढे काय झालं. तर पुढे काय झालं हे आम्ही सांगतो तुम्हाला. तुमचे ते लाडके ॲडव्होकेट असीम सरोदे आहेत ना, त्या असीम सरोदे यांनीच जनहित याचिका दाखल करून त्याच्यावर स्टे आणलेला आहे. अरबी समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचं स्मारक बनू नये यासाठी ॲडव्होकेट असीम सरोदे, हो तेच ते निर्लज्ज बनो अभियान चालवणारे असीम सरोदे यांनी कोर्टात याचिका दाखल केली. तेव्हा पर्यावरण मंत्री कोण होतं? आदित्य ठाकरे होते. आदित्य ठाकरे यांनी असीम सरोदे यांच्या विरोधामध्ये एखादी याचिका दाखल करून आपण पर्यावरणाचा ऱ्हास होऊ न देता अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक कसं बांधू शकतो हे दाखवून का नाही दिलं? चांगली संधी होती ना तुमच्याकडे शिवप्रेम दाखवून द्यायची, तुम्ही का नाही दाखवलं? तेव्हा इतरांना नावं ठेवता तुम्ही स्वतः किती कार्यक्षम आहात ते दाखवा की. तुम्ही स्वतः पर्यावरण मंत्री, पर्यटन मंत्री होते तेव्हा तुम्ही काय केलं? दावोसला जाऊन बर्फ खेळत बसलात. सरकारच्या पैशावर, सरकारी तिजोरीवर डल्ला मारून तुम्ही सतत परदेशी पळत होतात. ते सुद्धा आपल्या बॉलिवूडच्या मित्रांना घेऊन. तिथे जाऊन काय काय केलेलं आहे हे तुमचं तुम्हालाच ठाऊक. पण देशाच्या किंवा राष्ट्राच्या, राज्याच्या, मुंबईच्या विकासासाठी तुम्ही नक्कीच परदेश दौरे केलेले नाहीत. मित्रांनो, वांद्रे टर्मिनस येथे सकाळी जी चेंगराचेंगरीची घटना घडलेली आहे ती कशामुळे घडलेली आहे हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. खरं तर लवकरच छठ पूजा होणार आहे, त्यामुळे मुंबईमधले असंख्य उत्तर भारतीय आपापल्या गावी जाण्यासाठी उत्सुक आहेत. यासाठी सरकारने जास्तीच्या ट्रेन देखील सोडलेल्या आहेत. मात्र सकाळी वांद्रे टर्मिनस जवळ चेंगराचेंगरी झाली. ती कशामुळे? तर वांद्रे टर्मिनसमधून गोरखपूरला जाणारी अंत्योदय एक्सप्रेस ही गाडी सकाळी 5:15 वांद्रे टर्मिनसमधून सुटणार होती. मध्यरात्री ही गाडी 2:44 यार्डमध्ये आली. त्यानंतर ही गाडी वांद्रे टर्मिनसकडे येत असतानाच काही प्रवाशांनी चालत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न केला. यामुळे 2 जणांना गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यांच्यावर उपचार सुरू झाले. आता काही जण चालत्या गाडीमध्ये चढत होते, त्यामुळे आपल्याला जागा मिळेल की नाही मिळेल यासाठी तिथे गोंधळ उडाला आणि अनेक जण चालती गाडी पकडण्यासाठी पुढे सरसावले आणि त्यातून चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीमध्ये 9 प्रवासी जखमी झाले, ज्यापैकी 2 जण गंभीर जखमी झालेले आहेत. आता या सगळ्या घटनेमध्ये अश्विनी वैष्णव यांची काय चूक आहे? अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना सांगायला पाहिजे होतं का की यार्डमधली गाडी यार्डमध्येच ठेवा, त्या यार्डमधल्या गाडीला प्लॅटफॉर्मवर आणू नका म्हणून? का अश्विनी वैष्णव यांनी त्या प्रवाशांना सांगितलं होतं की गाडी यार्डमधून निघाली की लगेच तुम्ही धावपळ सुरू करा आणि गाडी पकडायला पुढे या म्हणून? अहो, रेल्वेने प्रत्येक प्लॅटफॉर्मवर मोठे मोठे स्पीकर्स लावलेले आहेत आणि त्यातून वारंवार घोषणा होत असते की चालत्या गाडीमध्ये चढू अगर उतरू नका, याने जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. इतकं सगळं करून सुद्धा लोकांना अक्कल येत नाही. या सगळ्या गोष्टींना सुद्धा जर नरेंद्र मोदी जबाबदार असतील, अश्विनी वैष्णव जबाबदार असतील, तर मग तुम्ही तरी काय उपटताय? तुम्ही जा ना, तुम्ही करा ना लोकांमध्ये जनजागृती. चालत्या गाडीतून चढू नका, चालत्या गाडीतून उतरू नका असे फलक बनवा, स्वतःच्या हातामध्ये घ्या आणि उभे राहा की प्लॅटफॉर्मवर जाऊन करा ना थोडं जनजागृतीचं काम. सतत नाईट लाईफ जगायची, पबमध्ये जायचं, बारमध्ये जायचं, मजा करायची, नाईट लाईफ एन्जॉय करायची, थोडं करा की समाज जागृतीचं काम. काय फरक पडणार आहे त्यानं? यांचं म्हणणं असं आहे की देशामध्ये ठिकठिकाणी रेल्वेचे अपघात होत आहेत. हो, मान्य आहे ना, होत आहेत ना अपघात. अहो, पण ते का होत आहेत अपघात हे सुद्धा शोधून काढा की थोडंसं. तुमच्यासारखे राजपुत्र सत्तेवर बसावेत यासाठीच तुम्हीच पोसलेले काही जण रेल्वे रुळांवर दगड टाकायलेत, लाकडं टाकायलेत, सिलेंडर आणून फेकायलेत. ह्या घटना वारंवार होत आहेत. याचे व्हिडिओज देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जाणून बुजून घातपात घडवण्याचे सुद्धा प्रकार होत आहेत. त्या दृष्टिकोनातून आता NIA चौकशी सुद्धा करत आहे.
अनेक जणांना संशयाखाली ताब्यात घेण्यात आलेलं आहे. मुझफ्फरनगर इथल्या काही तरुणांना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे. जेव्हा त्यांच्या ढोंगणावर 2 फटके मारले तेव्हा त्यांनी कबूल केलं की केवळ 300 रुपये मिळाले म्हणून आम्ही रेल्वेवर दगडफेक केली. आता तुम्ही सांगा आदित्य ठाकरे, यामध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची काय चूक आहे? मुझफ्फरनगरच्या त्या माथे फिरू तरुणांना रेल्वेवर दगडफेक करण्यासाठी 300 रुपये अश्विनी वैष्णव यांनी दिले होते का? अरविंद सावंत या उबाठा सेनेच्या खासदाराने तर यापुढे जाऊन अत्यंत बालिश असं विधान केलेलं आहे. यांचं म्हणणं असं आहे की भाजपने आपले अधिकारी सगळीकडे बसवलेले आहेत. हा माणूस खरंच खासदार आहे का हो? म्हणजे यांना अक्कल नाहीच का? हे काहीही बोलतात. कुठल्याही शासकीय संस्थेमध्ये काम करणारा अधिकारी हा शासनाचा नौकर असतो. हा कुठल्याही पक्षाचा अधिकारी नसतो. संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये आपण असे अक्कलशून्य नेते का पाठवतो? सरकारी अधिकाऱ्यांना सुद्धा जर तुम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते समजत असाल तर हा तुमच्या नजरेतला दोष आहे. तुम्हाला भारतीय जनता पक्ष नावाची कावीळ झालेली आहे. एकदा मानसोपचार तज्ज्ञाकडे जा आणि स्वतःवर चांगला इलाज करवून घ्या. रेल्वेचे अपघात होऊ नये, चेंगराचेंगरी होऊ नये, सगळ्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठीच शासन प्रयत्न करत असतं. मात्र काही जण शासनाने घालून दिलेले नियम निर्बंध पायदळी तुडवतात. आता अनेकदा सांगण्यात येतं की रेल्वे फाटक जेव्हा गेट लावलेलं आहे तेव्हा ओलांडू नका, तरीही काही जण त्या बीमच्या खालून आपली गाडी घुसवतात आणि रेल्वेचं रूळ क्रॉस करण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये सुद्धा अपघात होतात. आता ह्याच्यात चूक कोणाची आहे? मुंबईमध्ये तर सर्रास अजूनही अनेक जण या प्लॅटफॉर्मवरून त्या प्लॅटफॉर्मवर जर जायचं असेल तर दादरा न चढता डायरेक्ट ट्रॅकवर उड्या मारतात आणि या प्लॅटफॉर्मवरून त्या प्लॅटफॉर्मवर जातात. आता ही चूक सुद्धा अश्विनी वैष्णव यांची आहे का? प्रवाशांनी सुद्धा आपली काळजी घ्यायला हवी. प्रवाशांनी सुद्धा थोडासा संयम ठेवायला हवा. अहो, ती अंत्योदय एक्सप्रेस जी गाडी होती ती यॉर्डमधून प्लॅटफॉर्मवरच येणार होती ना. ती काही बांद्रा सोडून निघून जाणार होती का? प्लॅटफॉर्मवर थांबणार होती. नियोजित वेळेनुसारच ती गोरखपूरकडे जाणार होती. मग यामध्ये घाई गडबड करण्याचं कारण काहीच नव्हतं. तरी सुद्धा लोकांनी संयम सोडला आणि घाई गडबड केली. पर्यायानं चेंगराचेंगरी झाली आणि त्यामध्ये 9 जण जखमी झालेले आहेत. ही सर्वस्वी मानवी चूक आहे. तिथे उपस्थित असलेल्या प्रवाशांची चूक आहे. यामध्ये रेल्वे प्रशासन किंवा अश्विनी वैष्णव यांना धारेवर धरण्यात काहीही अर्थ नाही. आणि तरी सुद्धा जर उबाठा गट अश्विनी वैष्णव यांना या घटनेसाठी जबाबदार धरत असेल तर हे निर्लज्जपणाचं लक्षण आहे. या पलीकडे जाऊन एक गोष्ट आम्ही सांगतो, अशा लोकांसाठी म्हणजे उबाठा गटाच्या या असल्या बेताल कार्यकर्ते समर्थक आणि नेत्यांसाठीच कदाचित समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये एक अध्याय लिहिलेला आहे. हिंट म्हणून सांगतो, त्या अध्यायाचं नाव आहे टिंबटिंबची लक्षणे. आता हा नेमका कोणता अध्याय आहे हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो. आदित्य ठाकरेंसारखे राजपुत्र सत्तेवर बसावेत आणि त्यांनी मलिदा खावा यासाठीच यांनी काही जणांना पोसलेलं आहे. आणि हे पोसलेलेच काही सांड 300 रुपये घेऊन घातपाती कारवाया करायला पुढे येतात. मात्र आता हे प्रकार बंद व्हायलाच हवेत. यासाठी आपण सगळ्यांनी सतर्क राहणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, जे कोणी रेल्वे रुळांच्या आसपास राहतात त्यांनी अधूनमधून थोडंसं लक्ष द्यायला काहीच हरकत नाही. आपल्या रेल्वे रुळांच्या आसपास कोणी संशयास्पद व्यक्ती फिरतोय का, किंवा तिथे काही दगड टाकण्याचा लाकडं टाकण्याचा काही प्रकार घडतोय का? आणि जर तसा घडत असेल, तुमच्या लक्षात येत असेल, तर तुम्ही तात्काळ रेल्वे प्रशासनाला किंवा पोलीस प्रशासनाला कळवू शकता. आणि हे केलंच पाहिजे मित्रांनो. आपण सतर्क राहायला पाहिजे, सावध राहायला पाहिजे. देश आपला सुद्धा आहे. या देशाप्रती, या समाजाप्रती आपलं सुद्धा काहीतरी कर्तव्य आहे. ही जाणीव आपण प्रत्येकाने आपल्या मनामध्ये जपली पाहिजे. मशिदींमधून फतवे निघालेले आहेत. जर तुम्ही महायुतीला मतदान करत असाल तर तुम्ही नबीचे गुलाम नाही आहात, तुम्ही मुसलमानच नाही. तेव्हा तुम्ही भकास आघाडीला मतदान केलं पाहिजे. धडधडीतपणे जर असे फतवे तिकडून निघत असतील मित्रांनो, तर आम्ही सुद्धा कळकळीचं आवाहन करतो, हिंदूंनो, मतदान करताना हिंदू म्हणून मतदान करा. जास्तीत जास्त हिंदू मतदारांनी घराबाहेर पडा आणि यंदा विधानसभेला जास्तीत जास्त हिंदूंनी हिंदू म्हणून मतदान करा. हिंदूंची एकजूट वाढावी यासाठीच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोर युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे, ज्यावरून हिंदू धर्मशास्त्र, नीती, संस्कार आणि संस्कृती यांवरचे सुंदरसे व्हिडिओज आम्ही सादर केलेले आहेत. हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करा. हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा मित्रांनो. अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, आदित्य ठाकरे, अरविंद सावंत यांच्याप्रमाणेच तुम्हालाही असं वाटतं का की वांद्रे टर्मिनसमध्ये जी चेंगराचेंगरीची घटना घडली त्याला
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवच जबाबदार आहेत. खरं तर हे अत्यंत बालिश विधान आहे. मात्र या सगळ्या प्रकारावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय, तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.